मैसूर मसाला डोसा मागवला होता ना. त्याला मैसूर बोलतात नाही पण तू कसं मागवलं काहीच वाचता नव्हतं ने घेऊन जा घेऊन जा घेऊन जा घेऊन जा घेऊन जा. बघू शकता काही कसं भेटलं आपल्याला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, कशा आहात? तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, विषय असा झाला आहे का आम्ही चाललेलो माथेरानला, पण तिकडे पाऊस पडलाय ना, तर ट्रेन वगैरे सगळ्या बंद केल्या आहेत. माथेरानमध्ये जी ट्रेन चालते ना ती बंद केले, तर त्याच्यामुळे आमचा प्लॅन कॅन्सल झाला माथेरानला जायचा. तर आता झटपटमध्ये प्लॅन झाला आहे का बरं माथेरानचा प्लॅन तर कॅन्सल झाला आहे, बरं एकविरेला जाऊ आता लोणावळ्याला. तर निघलो आता एकविरेला जायला. तर एकविरेला पण जाम मजा येईल, कारण का पावसाळ्याने ना एक नंबर डोंगरावर धबधबा वगैरे असतो. तर तुम्हाला पण बघायला भेटेल. तुम्ही ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत कनेक्ट राहा. आणि आपल्या चॅनलवर पण नवीन असेल चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. तर चला आता निघलोय. माझ्यासोबत दिप्या येणार आहे आणि सूर्याबाईचा अजून काय माहीत नाही. सूर्याबाईला फोन करू आता थोड्या वेळात, तो आला तर सूर्याला पण घेऊन जाऊ. तर चला, तर डायरेक्ट तुम्हाला नेवालीला गेल्यावरच भेटतो. तर काही चला फायनली निघलोय. आपल्यासोबत सूर्याबाई आहे आणि इथे दिप्याबाई. भाई एकदम कडकमध्ये ड्रेसिंग मारून आलाय. आम्हाला बोलला तर तुम्ही नाक्यावर थांबा. मी सूर्याला आणायला गेलो, यो भाई नाक्यावर थांबलेला. आधी याच्यासाठी आम्ही 10 मिनिटं थांबलो. दिप्या आहे ना, दिप्या खरं सांगतो कधी टायमावर येत नाही. मी कल्याणवरून आपल्या डोंबिवलीवरून कल्याणला आलो, तरी यो भाई गावात असून नाक्यावर नाही येऊ शकत 10 मिनिटात. काय बोलणार, याचा मॅनेजमेंट बरोबर नाही रे बाई. तर चला आता निघलोय, जाऊ आपण एकविरेला. आईचं दर्शन वगैरे घेऊ आणि नंतर तिकडनं कुठे जायचं टायगर पॉईंट. तुम्हाला असती माहिती बरं सांगला कुठं आई जेव्हा काय यांनी ते मासे पकडायला घेतलेत रस्त्यावर. दाखव रे, दाखव ना पिशवी. तेवढे पकडले. कोणते आहेत रे? चांद देत वाटतं. कारवाळे आहेत ते, कारवाळे. हे चल, आपल्याला लेट होईल. हे सूर्याबाई उतरलाय बघा रस्त्यावर. बाई बघा कसा पकडतोय. पकडला का भाई? काम फिट रे, खतरनाक. हे चालले जायचा का नाही? हे आता यो सूर्यानं दिप्या पण उतरलेत मासे पकडायला. तुम्ही व्ह्यू बघू शकता बघा, एवढा भारी झालाय. बघा किती डोंगर दिसत आहे बघा. आता पोहोचलोय माथेरान जवळ. बघू शकता माथेरानचा गेट. आणि हे बघा भाई धुका बघा कसा, काम 25 माथेरान. हे कुठं कुठं भाई काहीच आम्ही अर्धा रस्ता जाऊन आलो. जाऊ दे, आमचा प्लॅन कॅन्सल झालेला माथेरानला जायचा. आम्ही चाललो एकविरेला. तर आता एकविरेला जाऊन अर्ध्या रस्त्यात जाऊन आलो. का आलं रे, लफडा आला. धन्यवाद. पडला 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 भाई. वाचला वाचला. त्यांनी आपल्या ध्यानात भांडी अंडी कामच नीट झाला असता. घेतले घेतले, कामच नीट झाला असता भाई. याला याला नेलाच असता त्यांनी. साप अंडी वांडी टोपा खुर्च्या सगळा साप भाई उडकून टाकला असता त्यांनी. म्हणून पावसातून गाड्या हलू चालवा. तर चला आता डायरेक्ट एकविरा. माझ्या मित्र पुढे गेले. मी एकटाच आहे भाई. पाठी बसायला कोण येत नाही. काय बोलणार आता, ते पुढे गेले मला टाकून. बघू शकता एकदम सुंदर असं झालेलं आहे.
आणि प्रिन्स आणि ते गेलेले आहेत पुढे, तुम्हाला दाखवत होते पुढे गेले. आणि मी पण जरा आता स्पीडला घेतो माझी गाडी, बघू शकता तुम्ही. स्पीडला चालवतात. तो ड्रायव्हर आहे ना एकदम आजाम आहे, एवढं फास्ट चालवायची काय गरजच नाही आपल्याला. बघू शकता तुम्ही आता. हे बघा, हे दोघे जण मला टाकून पाठी आलेले आहेत. यो ड्रायव्हर आहे ना एकदम आजाम आहे, त्याला काही येत नाही, नुसता फास्ट गाडी मारतो. इकडे पब्लिक बघा शकता, नदी बिदी बघा तुम्ही, जरा क्लायमेट बघा. काय आता आलं शिवसागर फूड मॉलला, नाश्ता वगैरे करून घेऊ. आता नाश्ता करून घेऊ, कारण का सकाळी काय खाल्लं नाही आम्ही. काहीच आम्ही बसलो आता नाश्ता करायला. आम्ही इडली मागवली आहे. आता याचा भाऊ सूरज आता काय मागवतो, त्याला वडापावच आवडतं, कधी पण ना वडापाव, म्हणून वडापाव सारखा झाले तो. भाई बोलत नाही, भाई लाजलाय. भाई बोल काहीतरी, काय काय खाशील? मैसूर डोसा, आई शप्पथ, मैसूर मसाला काय करतो काय हो? त्याला नाव पण असतं नाही, ते इंग्लिश वाचतं नाही काय, शिकलं नाही का? लवकर सांग. याला इथे मेनू कार्ड मध्ये सर्व लिहिलेलं आहे, वाचता नाही पण ते यो मागव म्हणा. आता सांग याला काय मागव? यो कुठला यो नाव असतं ना, त्याला नाव सांग. मसाला डोसा. हा मसाला डोसा. मसाला डोसा कुठे लिहिले? मसाला डोसा दाखव म्हणा, या मेनू कार्ड मध्ये दाखव. काय आहे? मैसूर मसाला डोसा मागवला होता ना. त्याला मैसूर बोलतात नाही, अरे मला येऊ पाहिजे तर मी काय बोलू, सांगा ना. काहीच तुम्हीच सांगू शकता की मला येऊ पाहिजे तर मी काय बोलू. पहिले वाचता नव्हतं येत, आम्ही बोललो डोसा आहे. हा त्या तुम्ही बोललो म्हणून. चला आमचे ऑर्डर येते आता. बघा इथे इडली आणि बाई आमची प्लेट घेतोय. प्लेट आहे. मैसूर मसाला डोसा कॅन्सल केला बाईने, भाई पण आता इडली घेतोय. काय विषय आहे? पहिले शांपाने नाही करायची म्हणून सांगता, वाचायला शिकायचं आणि मेनू कार्ड वाचता नव्हतं. जाऊ दे भाई, आपलाच मित्र आहे, मित्रांमध्ये मजाक मस्ती चालते. तर चला आता खाऊन घेतो पटकन आणि लगेच एकविरेला निघू. तर चला काय आता निघलोय, नाश्ता वगैरे करून आला. आता कुठे स्टॉप नाही, आता डायरेक्ट एकविरेला. मी दिप्यानी लॉलीपॉप घेतले तिघांना पण. बघा दिप्या भाऊ, लहानपणीची आठवण. गाईस बघू शकता, महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज. चाललेलो आम्ही एकविरेला, पण खोपोलीला मध्येच गगनगिरी महाराजांचा मठ लागलाय. तर बोललो पहिले पाया पडून घेऊ आणि मग इकडे बघ पाया पडला पण गाडी. आणि गर्दी बघू शकता तुम्ही केवढी आहे. आज संडे आहे ना, त्याच्यामुळे जाम क्राऊड आहे पब्लिकचा. मठ बघू शकता तुम्ही. श्री सिद्ध पुढे जायचं आणि गर्दी बघा, आतमध्ये गर्दी किती आहे. गाडी कुठे आणि हे बघा पाणी बघू शकता तुम्ही केवढा आहे. खतरनाक विवेक, खतरनाक भाई. ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत कनेक्ट राहा, खतरनाक ब्लॉग होणार आहे आपला. ब्लॉग भाई सुपर हिट होणार आहे, सुपर हिट भाई, खतरनाक होणार आहे. तुम्ही फक्त शेवटपर्यंत कनेक्ट राहा. बघू शकता मठ बघा. अरे बाबा पहिले देवदर्शन करा, नंतर स्टोऱ्या बिरा काढा. यांना पहिले स्टोऱ्यांचीच पडलेली असते, कुठे पण गेलं की. काही यो सूरज आहे ना, दर्शन करायचं ब्लॉग शूट करता का तुम्हीच सांगा. जरा पण म्हणजे कॉमन सेन्स नाही. पहिले दर्शन करायचं, आधी मोबाईल दे, स्टोरी काढू दे. बाई स्टोऱ्या म्हणजे त्याचा जीव आहे. चला आता आलोय आम्ही मठाजवळ, आतमध्ये जातो, मी दर्शन करून घेतो. बघू जर आतमध्ये शूट करायला दिलं तर शूट पण करीन. का फर्स्ट टाइम आलो ना, तर आपल्याला माहित नाही आतमध्ये शूट वगैरे करून देतात का नाही. चला आता जाऊ पटापट. काय नको, आमचं दर्शन वगैरे पण झालंय.
आतमध्ये शूट नाही करून देत, त्याच्यामुळे नाही गेला. तर तुम्हाला दाखवतो बघा. आता आम्ही चाललो एकविरेला, पण हे बघा इथे बघा तुम्ही. हाय, लोक बघा कशी तिकडे पाण्यात उतरलेत. काय आई शपथ, यांनी इकडे कपडे धुवायला घेतले. देवाच्या इकडे येतात नाही, कपडे इकडे धुवायला घेतात. हे बघा काय बोलणार बघा, काय बोलणार रे. चले, अरे बाबा यांच्या तर स्टोऱ्या संपत नाहीत कधी काढून. आणि पाऊस पण चालू झालाय मस्त. आता डायरेक्ट एकविरेला जायचं आपल्याला. पाण्याचा फ्लो बघू शकता तुम्ही. आता आम्ही घाटात आहे आणि इथे बघा शिंगरोबा देवाचं मंदिर लागलंय. तर चला पहिले आपण उतरू आणि पाया पडून घेऊ आणि मग वरती जाऊ. कारण का सगळे म्हणजे बोलतात, जुनी लोक आहेत ती, जाताना शिंगरोबा देवाचं मंदिर लागतं ना तर पाया पडूनच जायचं असतं वर. तर चला आता पहिले पाया पडू आणि मग लगेच वर जाऊ आपण. काढू ना बाई. फायनली पोहोचलोय लोणावळ्यामध्ये आणि तुम्ही क्लायमेट बघू शकता. आणि ही पब्लिक बाई काय बोलतो, कशावर थांबले बाबा बाबा बाबा. अरे पुढे रस्ता चांगला वाटतं. बघू शकता काय तिकडे. हे हलतोय ब्रिज हलतोय सटका इकडनं तो शिंगरोबाई टाकली. आता या पुढच्या ब्रिजवर थांबणार आहे. तिकडे जरा स्टोऱ्या बिऱ्या काढू. आपल्याला साईडलाच पुढे जाऊ. थोडा मदत करतो का? हा पुढे चाल ना, पुढे चाल ना. चला चला. पब्लिक बघा गाईस, पब्लिक. आणि गाईस तुम्ही हा व्ह्यू बघा. हे माकड पुढे. हा व्ह्यूज बघा गाईस. चल चल गाईस, तुम्हाला माकड दाखवतो. इथे असतातच म्हणजे. तो दिपल्याचा भाऊच आहे. बघा कशाला हॉटेल काय उठलं तुझं. तिकडे पुढे पण एक आहे. हे बघा आला बघा, दिपल्याचा भाऊस. अरे अशी मस्ती नाही करायची बाई. थांब, त्या साईडला जाऊन आलो. थांब ना, इकडचा व्ह्यू दाखवते बाई. गाईस इथे बघा अख्खा फॉग आहे, कायच दिसत नाही. खतरनाक व्ह्यू झालाय. बघा. ने घेऊन जा घेऊन जा घेऊन जा घेऊन जा घेऊन जा. बघा खतरनाक. एक नंबर शॉट आहे. चला आता निघलोय आम्ही. कुठे रे? चला आता डायरेक्ट एकविरा. जाम क्राऊड आहे रे. तो काय उलट.
बघू शकता आज तुफान पब्लिक निघले बाहेर, काय माहिती एवढा संडे आहे त्याच्यामुळे वरती. अरे भाऊ चल, येतोय का ऐकूऱ्याला? जाऊन आला, चालेल चल. तुम्ही बघू शकता एवढा धुका झालाय ना. रस्ता बघा, रस्त्यावर धुका आहे बघा. धुका बघा, धुका बघा. धुका बघ कसा. फायनली पोचलोय एकविरेला. गर्दी बघा किती आहे, तुम्ही विचार करू शकता. एवढ्या इकडनं गाड्या आहेत, पार पाठपर्यंत आहेत बघा. वरती तर केवढा क्राऊड असेल आणि आपल्याला गाडी जागा कुठे असेल ते पण विचार कर. ये ना तू भाई, आपण रस्ता शोधत जाऊ कुठे पण. तू त्याचं टेन्शन नको घेऊ. कोणता पॉइंट आहे हो? पॉइंट तरी कोणता? या नाव आपण देऊ एकविरा पॉइंट आहे. चला, आला नाही सूर्याबाई तू? चला आता डायरेक्ट वरती. सूर्याबाई पाऊस पण चालू झालाय. ट्रॅफिक बघू शकता तुम्ही. आम्ही डायरेक्ट वरती आलो, म्हणजे गाडी तिकडे लावले पाठी. पहिले वरती जाऊन पाया पडू आणि नंतर मग खालती पाया पडू. बघू शकता. आणि ही ट्रॅफिक बेकार गर्दी, आज बेकार गर्दी. क्राऊड फुल आहे, फुल फुल फुल. आणि पाऊस चालू झालाय आता. काही मजा येईल आता वरती फक्त बँड पाहिजे. वरती बँड असले ना काहीच फार धुमाकूल घालू, फार धुमाकूल. फक्त वरती बँड भेटले पाहिजे. चला आलोय 5 पायरी जवळ. 50 रुपयाला ओटी घ्या, दोघीला ओटी घ्या, हरवेणी घ्या. काहीच बघा, पावसातून पण केवढी पब्लिक आहे आईच्या दर्शनाला. चला आता जाऊ पटापट. का रे बाबा थांबले एवढी पब्लिक? गर्दी बघा, इकडनं लाईन लागले. अजून पार वरपर्यंत जायचं आपल्याला. आता बेकार आहे. बरोबर दिसतं ना? जाम गर्दी हो बघा, हो बघा. भाई परत डायलॉग मार. बेकार तर बोलत होता, मी ऐकलं तुला. पाच मार चला चला. गरम गरम गरम. फायनली आलोय. बाकी चला 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 चला. पटापट पटापट पटापट. चल भाई चला. चल 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 चल.
तर त्यांना येताना आधीच फोन केलेला तर बरं येतोय आम्ही. ते त्यांनी त्या बाहेरच्या काकांना सांगितलं आणि आम्हाला सोडला. चला आता जाऊन पहिले दर्शन घेऊ. सूर्याबाई बाहेरच थांबला. सूर्याला बोललेलं की आता सूर्य आला नाही, बाई बाहेरच थांबलाय. तर आता जातो बरोबर. चला तर काहीच पाहू झालंय आमचं दर्शन. व्हीआयपी दर्शन. आम्ही कसं सारखं इथे येत असतो ना, तर त्याच्यामध्ये आमची आतमध्ये ओळख आहे. त्यांना फोन करून बाहेर बोलवलेला. चला आता 2 मिनटं पण नाही लागले आम्हाला दर्शनाला. आणि पब्लिक बघा किती. जर आम्ही लाईनीने आलो असतो ना 5-6 वाजले असते आम्हाला लाईनीत. एवढी क्राऊड आहे इथे. म्हणून मग आम्ही त्या काकांना फोन केला, बरं या आम्ही आलोय बाहेर.
सांगितलेला ते आलेले आम्हाला बाहेर घ्यायला. चला आता दर्शन वगैरे तर झालंय, तर डायरेक्ट थोडा बाहेर एन्जॉय करू आणि मग निघू मध्ये. हे तो सूर्याबाई तिकडे, सूर्याबाई तिकडे. आता सूर्याबाईला घेऊ परत तिथे नाचू. हे चालले सूर्या, जाऊन आलो तुला बोललो तर तू आला नाही.
आता काही कसं भेटलं आपल्याला पाहिजे गाईज आमचं दर्शन वगैरे तर झालंय. आता चाललोय आम्ही खाली. आता खालच्या मंदिरात पण जायचं आम्हाला. पायथा मंदिर दर्शनाला पायथा मंदिराच्या इकडे खाली तो डोंगर चढायच्या आधीच लागतो तो. चला आम्ही तिकडे गेलो नाही कारण का आम्ही गाडी घेऊन डायरेक्ट वर आलो. खाली जायचं आणि इकडे तर भाई साप धिंगाणा घालून टाकला. मी आधीच बोललेलो जर वरती बँड असतील भाई खलास ना तू खलास. अशी पब्लिक होती जाम नाचलो अशी आमची मजा असते. आम्ही एकत्र आलो ना सगळे मित्र भाई राडा विषय खोल करून टाकतो डायरेक्ट. काही झालं आता 5 पायरी जवळ इथे पाया पडून घेऊ आणि लगेच निघू. फायनली आलोय पायथा मंदिर. चला आता जाऊ दर्शन घे. बघू शकता मंदिर पण नवीन बांधलंय. चला काहीच दर्शन वगैरे पण झालंय आणि दोन्ही गाड्यांची पूजा सुद्धा केली. आता जातो डायरेक्ट घरी. नाही पहिले काहीतरी खाऊन घेतो नंतर मग घरी जाऊ. चला मित्रांनो चाललेलो घरी पण भूक लागलेली म्हणून हॉटेल प्रज्वल मध्ये आलोय. आता पहिले काहीतरी खाऊन घेतो. नॉनव्हेजच खायचा ना. नॉनव्हेजच खाऊ. सूर्याबाई कुठे आहे? तर पहिले नॉनव्हेज काहीतरी खाऊन घेतो. जाम भूक लागले. सकाळपासून काही खाल्ला पण नव्हता आम्ही. आता खाऊन घेऊ लगेच निघू. मग बघा ते खायला मागवलाय. आता खाऊन घेऊ आणि पटकन निघू कारण का लेट नाही करायचं. घरी पोचायलाच आपल्याला लेट होणार आहे. ऑलरेडी वाजलेत 6 इथेच वाजलेत. घरी पोचायला 8-9 तरी वाजतीलच. चला तर चला काही आता आमचा खाऊन वगैरे तर झालं आहे. आता चाललो आहे घरी. मी आजचा ब्लॉग इथेच एंड करतो कारण का मोबाईलची चार्जिंग पण संपले. आता मग मला दीपेच्या फोनमध्ये शूट करायला लागेल. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. जर ब्लॉग आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल चॅनलला पटापट सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.